नागपूर विधान परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार सर आपल्यासोबत आहे. सर, काँग्रेसच्या उमेदवारांकडून वारंवार आरोप होतोय की पैशाच्या बळावर भाजप ही निवडणूक लढत आहे. पैशाच्या बळावर ही निवडणूक जिंकण्याचा भाजपला कुठलीही आवश्यकता नाही आहे. आमच्याजवळ त्या ठिकाणी 582 पैकी 546 मतदार हे महायुतीजवळ आहे आणि त्यामुळे आम्हाला पैशाच्या आधारावर निवडणूक जिंकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. हे बिनबुडाचे आरोप आहे, खोटे आरोप आहे. त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न ते करतात. खरं पाहिलं असता काँग्रेसची स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. काय परिस्थिती आहे अमरावतीमध्ये? त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, नेते मंडळी प्रचार करायला तयार नाही, एका खोलीत बसून त्या उमेदवारावर अविश्वास दाखवतात, वंचितला समर्थन द्यायचं की काय अशा प्रकारची भाषा करतात. त्या ठिकाणी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये त्यांचा उमेदवार विड्रॉ होऊन जातो, यवतमाळमध्ये त्यांचा उमेदवार विड्रॉ होऊन जातो, भंडाऱ्यामध्ये एवढे मोठे नेते त्यांच्याजवळ असताना त्या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये त्यांना अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची आवश्यकता पडतं. आणि नागपुरात तर मला असं दिसतंय की काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री अतुल लोंढे यांच्यासोबत त्यांचे कुठलेही नेते त्या ठिकाणी दिसत नाही आहे. कोणीच नेतृत्व त्या ठिकाणी या निवडणुकीची जबाबदारी घेताना दिसत नाही आहे. आणि त्या उलट आमचं चित्र आहे की या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेब, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी आणि आमचे सगळे आमदार, आमचे प्रभारी आमदार प्रवीण दटके, जिल्ह्यातले सगळे आमदार, माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि एकसंघपणे ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढतोय. आणि काँग्रेसकडे संख्याबळ नसताना सुद्धा अंतर्गत लाथाळ्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेस ही बेचैन झालेली आहे, अस्वस्थ झाली आहे आणि त्या ठिकाणी कमजोर झालेली आहे. अतुल लोंढेंनी आरोप केला की आपल्या नगरसेवकांवर विश्वास नाही म्हणून भाजपने आपले नगरसेवक सहलीला नेले, त्यांचे फोन पण काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणाचेच फोन काढून घेतले नाही आहे. तुम्हालाही आता कोणाशी बोलायचं असेल तर बोलता येईल आणि त्या ठिकाणी नगरसेवकांचे फोन नंबर पाहिजे असतील तर तेही मी द्यायला तयार आहे. आणि नगरसेवक स्वयंस्फूर्तीनं, स्वतःच्या इच्छेनं त्या ठिकाणी जर सहलीला जात असतील, खरं पाहिलं असता नागपूर महानगरामध्ये त्या ठिकाणी आमच्या मीरा भाईंदरमध्ये, रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये अभ्यास वर्ग आहे. आता नगरसेवकांनी ठरवलं की अभ्यास वर्ग मुंबईला आहे, त्याच्या अगोदर 3 दिवस अजून फिरायचं, मग अभ्यास वर्गाला यायचं, अभ्यास वर्ग संपवून ते नागपूरला येणार आहे. आणि त्यामुळे असा कुठलाही त्या ठिकाणी बाब दिसत नाहीये. बुट्टीबुरीचे अपक्ष नगरसेवक जवळपास 14 ते 15 तुम्हाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे, काय सांगणार? निश्चितपणे काल आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय समीरभाऊ मेघे यांना घेऊन मी बुट्टीबुरीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जे 20 नगरसेवक आहेत ते 20ही नगरसेवक मला त्या ठिकाणी पाठिंबा देतील आणि 4 भाजपचे आहे, म्हणजे 24 पैकी 24 मतं हे मला मिळतील अशा प्रकारचा विश्वास निश्चितपणे निर्माण झालेला आहे. गोंडवाना पक्षानं महाविकास आघाडीसोबत ही नगरपालिका निवडणूक लढली आणि तरी तुम्हाला पाठिंबा देत आहेत ते. त्याला कारण आहे की त्या ठिकाणी पंजा गोठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुनील केदारांनी केलेलं आहे. आणि आता पंजा नाही आहे तिथे, त्या ठिकाणी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नावावर ते निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचेही लोक जास्तीत जास्त आहेत. आणि त्यामुळे यांनी स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस, राष्ट्रवादींनी ती निवडणूक लढवली नाही आणि त्यामुळे आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला वाटतं की बुट्टीबुरीच्या विकासासाठी ही सगळी मंडळी आमच्यासोबत निश्चितपणे येतील. सर, अतुल लोंढेंचा हा आरोप होता की पैशाचे ऑफर दिले जात आहेत. त्यांनी सांगितले अननोन नंबरवरून फोन येतात, आता ते फोन रेकॉर्ड करायला लावल्याचं त्यांनी सांगितलं. मला तर त्यांचं खुलं आव्हान आहे की एक तरी नगरसेवक काँग्रेसचा आणून दाखवा की ज्याला आम्ही काही ऑफर दिली आहे. आणि त्यांचेच विरोधी पक्षनेते महाकाळकर यांनी म्हटलं आहे की बाबा आमच्या एकाही नगरसेवकाला 1 रुपयाची ऑफर आलेली नाही. आणि तरी सुद्धा उमेदवार अशा प्रकारे बोलतात कारण की ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांना बोलण्याची आवड आहे आणि खोटे आरोप करण्याची आवड ही त्यांना, मला असं वाटते की त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं गैरवक्तव्य ते करतायत. सर, शेवटचा प्रश्न,
ते म्हणतात की भाजपचे आमच्या संपर्कात आहे. तुमच्या संपर्कात काँग्रेसचे किती नगरसेवक आहे जे तुम्हाला मदत करतील असं वाटतं? नाही, आम्ही आमच्या महायुतीच्या मतदारांच्या आधारावरच त्या ठिकाणी मोठा विजय संपादन करणार आहोत. पण काँग्रेसच्या व्यतिरिक्त अनेक नगरसेवक असे आहेत की जे अपक्ष आहे. कोणी वंचितमधून निवडून आला आहे, कोणी MIM मधून निवडून आला आहे, कोणी अपक्ष आहेत. ते सगळे नगरसेवक निश्चितपणे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि तेही मला मतदान करतील आणि त्यामुळे आमची जी मतं आहे त्यामध्ये निश्चितपणे भर पडेल असा मला विश्वास आहे. काटोलमधले शरद पवार गटाचे नगरसेवकही मदतीच्या तयारीत आहे तुम्हाला? निश्चितपणे तेही मदत करतील. अनिल देशमुखांचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करतात? निश्चितपणे तेही मदत करतील. अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण की ही निवडणूक महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी अंगावर घेतलेली नाही. अतुल लोंढेंना वाऱ्यावर सोडून दिलाय आणि त्यामुळे ते वणवण फिरतात, त्यांना कोणी भेटत नाही आहे. आणि एक प्रकारचं एवढा मोठा काँग्रेस पक्ष असताना त्या ठिकाणी किती गांभीर्याने निवडणूक लढवल्या जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही निवडणूक आहे की समन्वय नाही, नेत्यांनी स्टेकवर निवडणूक घेतलेली नाही, कोणी त्या ठिकाणी जबाबदारी अंगावर घ्यायला तयार नाही आणि कोणी उमेदवारासोबत फिरायला तयार नाही. अशा प्रकारचं विदारक चित्र निर्माण झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.